नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. 100 दिवस 100 औषधी दिवस आज आपला 13वा. आज आपण बायर या कंपनीचं अँट्रोकॉल या प्रोडक्ट विषयी माहिती घेणार आहे. अँट्रोकॉल मध्ये आपल्याला कोणत्या प्रकारचं घटक भेटतं त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे. अँट्रोकॉल मध्ये आपल्याला प्रोबिनेप 70% WP फॉर्म्युलेशन मध्ये हे घटक पाहायला भेटतं. तसेच अँट्रोकॉल मध्ये 30% इतर सहाय्यक पदार्थ देखील आहेत. तसेच अँट्रोकॉल हे एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड आहे, म्हणजेच संपर्कजन्य बुरशीनाशक आहे. तसेच अँट्रोकॉल हे एक पीक संरक्षक बुरशीनाशक आहे. अँट्रोकॉलचा उपयोग आपण प्रामुख्याने डाळिंब, टोमॅटो, मिरची, द्राक्ष, बटाटे, राजमा, सोयाबीन, इतर जे काही भाजीपालावर्गीय पिके असतील, फळ पिके असतील, तसेच इतर कडधान्य पिके असतील त्याच्यावर देखील आपण याचा वापर करू शकतो. याचा उपयोग आपण प्रामुख्याने कोणता रोग दिसून आल्यावर करू शकतो याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तसेच डाळिंब या पिकामधील पानांवरील टिपका, तसेच फळावर काळा टिपका याच्या नियंत्रण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तसेच बटाटा या पिकावर येणारा लवकर येणारा करपा, तसेच लेट येणारा करपा याच्या नियंत्रण करण्यासाठी देखील आपण याचा वापर करू शकतो. मिरची या पिकामधील शेंडेमर याच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो. द्राक्षामधील डाउनी मिल्ड्यू, तसेच स्कॅप या रोगाच्या नियंत्रणासाठी देखील आपण या औषधाचा वापर करू शकतो. तसेच अँट्रोकॉल याचे प्रमाण प्रति 1 लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम असं याचं प्रमाण आहे. तसंच तुम्हाला हे प्रोडक्ट मार्केटमध्ये 100 ग्रॅम, 250 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो या पॅकिंगमध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल होईल. धन्यवाद मित्रांनो.